नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता अतिशय इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मंडळींनो. त्यामध्ये आनंदने आता समरला कॉल केलेला असतो. आनंद म्हणतो की समर, कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि आता आपली डील फायनल झाली आणि आपल्याला तो प्रोजेक्ट मिळाला आहे. तेव्हा आता समर म्हणतो की वा वा आनंद, याचं श्रेय ना आता आपल्या सगळ्यांना आहे बरं का. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे काय रे समर, अरे तू आमचा लीडर आहेस, बॉस आहेस, आणि तुझ्यामुळे आम्ही आहोत. तेव्हा तुझा स्टाफ जर तुझं कौतुक करतोय तर ते ॲक्सेप्ट कर. तर समर म्हणतो ठीक आहे बाबा, उद्यापासून आपण जोमाने कामाला लागूयात. तेव्हा आनंद म्हणतो ठीक आहे. आनंद म्हणतो की पण समर ऐक ना, मी जरा थोडंसं आज लवकर ऑफिसमधून बाहेर जाण्याचा विचार करतोय, कारण ना निकितासोबत बाहेर जायचं आहे. तू कुठे आहे रे समर? तर समर म्हणतो की अरे, समर आता कारमधून बाहेर बघतो, रस्त्याने जात असताना समर म्हणतो अरे अरे आनंद, मी तर स्वानंदी मॅडमच्या ऑफिससमोरच आहे. तर आता आनंद म्हणतो की मग जा ना, भेट स्वानंदी मॅडमला. आणि आता समर म्हणतो की हे काय, अरे त्या कामात असतील आणि उगाच कामात मी त्यांना डिस्टर्ब कशाला करू. तर आनंद म्हणतो हे काय, त्या थोडासा ब्रेक घेतील आणि त्यांना भेटून मग तू पुढे जा. आणि लगेच आता समर म्हणतो की आर यू शुअर का आनंद? आनंद म्हणतो हे बघ समर, मी तुला सांगतो काहीही बालिशपणा वाटत नाही. काही जरी झालं तरी स्वानंदी मॅडमला भेट, थोडा वेळ काढ आणि मग तू पुढे जा. तर आता समर म्हणतो ठीक आहे. आणि इकडे आता राजवाड्यांच्या घरी सुस्मिता ही ती दोन गरीब जोडप्यांना बोलवून ते पितळाचे आणि एकदम मौल्यवान असे तांब्याच्या धातूचे भांडी सगळे आता ग्लास वगैरे त्या गरीब माणसांना देत असते आणि फेकत असते. तेवढ्यात आता आजी तिथे येते आणि आता मल्लिका आजीला म्हणते, बघितलं का सुश, तुमचे सगळे मौल्यवान धातूचे भांडे आता फेकू राहिली, बघा तिला आवरा आणि तिला थांबवा. रागाने आजी पळत पळत आता सुस्मितासमोर येते आणि म्हणते की सुस्मिता, अगं हे तू काय करतेस आणि माझी एवढी मौल्यवान धातूची भांडी फेकून देतेस? अगं ती माझी पारंपरिक भांडी आहेत. सुस्मिता म्हणते की हे काय ग्रॅनी आजी, अगं हे भांडे ना भंगार आहेत, माझ्यासाठी भंगार आणि जुनी झाले, तिचा कोणी या भांड्यांचा वापरही करत नाही. तेव्हा आता आजी म्हणते की सुस्मिता, तू सिद्धेर आहे का, काय बोलतेस तू? अगं ही राजवाड्यांची पारंपरिक भांडी आहेत. आणि इकडे आता स्वानंदी ही रस्त्यावरती आलेली असते आणि छत्री घेऊन पाऊस झाल्यामुळे आता स्वानंदी ही ऑटो रिक्षाला हात करत असते, पण एकही रिक्षा थांबायला स्वानंदीसाठी आता तयार नसते. आणि तेवढ्यात आता पाठीमागून समरची गाडी येते. समर आता रिक्षाला हात करत असणाऱ्या स्वानंदीकडे बघत गाडी थांबवतो आणि म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम. तर आता समरकडे बघत आता स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे, तुम्ही काय करता इथे? तर आता समर म्हणतो की असे बाहेर उभे राहून बोलणार आहेत का, या. तर पटकन आता स्वानंदी ही कारमध्ये बसते. आणि इकडे आता कारमध्ये बसताक्षणी गाडी चालू झाल्यानंतर समर म्हणतो, काय स्वानंदी मॅडम, तुम्ही अशा घाईघाईने त्या रिक्षावाल्याला का हात करत होता? तर आता स्वानंदी म्हणते की मला ना खूप उशीर झाला आहे आणि एकही रिक्षा थांबायला तयार नव्हती. आणि आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, एवढी सतत तुम्हाला कसली घाई असते? व तर स्वानंदीचं मात्र लक्ष सगळं आता घरी लागलेलं असतं. आणि इकडे आता समर म्हणतो की माझ्या ऑफिसचं काम संपलं होतं, तेव्हा मी तुमच्याच रस्त्याने चाललो होतो. मी विचार केला, चला मग स्वानंदी मॅडमला भेटावूयात आणि कुठेतरी छान फिरायला जाऊयात. आणि मी तुम्हाला पिक करणारच होतो, इतक्यात तुम्ही मला रिक्षाच्या पाठीमागे धावताना दिसलात, असे आता समर बोलतो. आणि समर म्हणतो की चला कुठे जायचंय मला सांगा, आपण तिकडे जाऊयात. आणि तुम्हाला भूक लागली आहे का? मात्र आता स्वानंदीचं लक्ष नसतं. आणि इकडे आता समर म्हणतो की बरं बीचवर जायचं का? तर स्वानंदी म्हणते नाही, मला कुठेच जायचं नाही, मला घरी जायचंय. आणि समर म्हणतो काय झालं? तर स्वानंदी म्हणते राजवाडी, आधी आपण ना घर गाठूयात, मग मी तुम्हाला सगळं सांगते. आणि स्वानंदी म्हणते की गाडी जरा फास्ट चालवा. आणि वाऱ्याच्या वेगाने आता समर स्वानंदी घरी येतात. आणि इकडे आता आजी काकुलतीने सुस्मिताला सांगत असते की सुस्मिता, राजवाड्यांच्या घराण्याची 2 पिढ्यांनी वापरलेली ही मौल्यवान भांडी आहेत, तुला कळतंय का? आणि आजी म्हणते की मी ही भांडी यासाठी बाहेर काढली होती की मी सांगितली होती या भांड्यांना परत कलई करून व्यवस्थित ठेवण्यासाठी, आणि तू हे काय करतेस? आणि सुस्मिता म्हणते की पण आजी, ग्रॅनी आजी, मला ही भांडी घरात नको आहे, कारण मला ना आता घराचा ना टर्न ओव्हर करायचा आहे, चेंज करायचा आहे, मॉडर्न बनवायचं आहे, ट्रेंडी बनवायचे आहे आपल्या घराला ग्रॅनी आजी, तुला कळतंय का? तेव्हा ही जुनी भांडी काय कामाची? आणि इकडे आता आजी म्हणते की तुला जे करायचं ते कर, पण माझी पितळाची भांडी कुठेही द्यायची नाहीत. आणि ते ऐकतेच आता सुस्मिता ही आजीकडे बघते आणि आजी म्हणते की तुला काही विचारायची वगैरे पद्धत आहे की नाही सुस्मिता, असं कसं करू शकतेस तू? तर आता
सुस्मिता म्हणते की त्यात काय विचारायचं, आपल्या घराला बोज आहे, ओझा आहे हा या भांड्यांचा. आणि सुस्मिता म्हणते की म्हणून मी सांगते की हा पसारा नको या घरात नाही. आणि असे म्हणत आता तिच्या हातातील तांब्याचा ग्लास सुस्मिता आता फेकून देते. पण त्याच वेळेस स्वानंदी तिथे येऊन तो ग्लास झेलते. आणि लगेच आता सुस्मिता स्वानंदीकडे बघते आणि म्हणते की हे काय, कशाला मध्ये आलीस माझ्या. तर आता स्वानंदी म्हणते हे काय आहे, तुझं डोकं फिरलंय का. आणि लगेच सुस्मिता म्हणते मी माझं काम करते ना, मुळात तू या टोनमध्ये माझ्यासोबत काय बोलतेस. तर आता स्वानंदी म्हणते की कारण मी तुझी मोठी बहीण, या घरची मोठी सून आणि तुझी मोठी जाऊ आहे, म्हणून या नात्याने मी तुला बोलते सुस्मिता. आणि स्वानंदी म्हणते की परत तुला आठवण करून द्यायची वेळ आली नाही पाहिजे, तू विसरलीस का सुस्मिता. आणि सुस्मिता म्हणते मी नाही विसरले, तू विसरलीस. तू जरी मोठी सून असली ना, आता अधिकार माझ्याकडे आहेत ना. आणि त्यामुळे घरात काय चेंज करायचं, घराला कसं ट्रेंडी बनवायचं हे माझ्या हातात आहे आता, असे आता सुस्मिता बोलते. आणि इकडे आता सुस्मिताकडे बोट दाखवत स्वानंदी म्हणते की बस सुस्मिता चूप, तुला अधिकार दिले म्हणून त्या अधिकाराचा तू गैरवापर करायला लागलीस सुस्मिता. आणि अधिकाराच्या नावाखाली जर तू चुकीच्या गोष्टी करायला लागलीस तर ते मी ऐकून घेणार नाही आणि खपूनही घेणार नाही सुस्मिता. अशा कडक शब्दात आता स्वानंदी सुस्मिताला बजावते. आणि अधिकार तुला काय फोरखेल वाटला की काय, असे स्वानंदी आता सुस्मिताला बोलते. आणि सुस्मिताच्या चांगल्याच भयानक सत्याने स्वानंदीने नाग्या छाटलेल्या असतात. आणि स्वानंदी म्हणते काही झालं तरी अधिकार अगं अधिकार म्हणजे काय हे समजून घेण्याची कुवत तरी आहे का तुझी. आणि घरातील दुसऱ्यांच्या मोठ्यांच्या वस्तू फेकून द्यायच्या त्यासाठी तुझा अधिकार चालणार आहे का, असे स्वानंदी बोलते. आणि लगेच आता सुस्मिता म्हणते की तू का पडते यामध्ये, तू तुझं बघ. तर सुस्मिताकडे बघत स्वानंदी म्हणते हे घर माझं आहे. आणि स्वानंदी म्हणते की हे घर, या घरातील माणसं, या घरातील परंपरा, मान मर्यादा, प्रतिष्ठा सगळं जपणं माझं काम आहे आणि मी तेच करत असल्याचे आता स्वानंदी सुस्मिताला बजावते. आणि लगेच आता समोर म्हणतो एक मिनिट, या समर म्हणतो की सुस्मिता यातील काही वस्तू मी आणल्यात आणि तू त्या आउटडेट काढणार आहे का. सुस्मिता म्हणते की पण या गोष्टी आता जुन्या झाल्यात, त्यांचा काही उपयोग राहिलेला नाही आणि याचा आपण वापरही करत नाहीयेत. आणि हे सगळं या घरात नको, म्हणून मी डिसिजन घेतला की हे सगळं या घरातून गेलं पाहिजे, अशी सुस्मिता समरला बोलते. आणि ती म्हणते की तुला नको म्हणजे तुला कळतंय का या गोष्टींची किंमत काय आहे सुस्मिता. आणि सुस्मिता म्हणते की त्या गोष्टी त्या घरातल्यांच्या भावना गुंतलेल्या आहेत सुस्मिता. आणि सुस्मिता म्हणते की तुला उद्या तुझ्या गोष्टी जर फेकून दिल्या तर तुला चालतील का. तर सुस्मिता म्हणते की मुळात हा अधिकार कुणालाच नाहीये. आणि बोट करत सुस्मिता म्हणते की मग हा सुद्धा अधिकार तुला नाहीये, मी तुला शेवटचं सांगते. आणि तुला दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करणं बंद करायचं, अशी कडक शब्दात स्वानंदी सुस्मिताला सांगते. आणि स्वानंदी म्हणते की काल अर्पिताताईंना घेऊन आली आणि आज आजींची भांडी मोडीत काढायला निघालीस तू सुस्मिता. आणि स्वानंदी म्हणते की यातील एक एक भांड गोळा करून आजीने संसार केलाय आणि एका रात्रीत अधिकार मिळाला म्हणून तू ते उद्ध्वस्त करणार आहेस का. आणि प्रत्येक भांड्यांच्या मागे त्यांची एक आठवण असल्याचे आता स्वानंदी सांगते. आणि स्वानंदी म्हणते हा तुला अधिकार नाही तर. आता सुस्मिता म्हणते ग्रॅनी आजीने मला स्वतः अधिकार दिलेत. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की असं आहे का, मग आजपर्यंत तू काय कष्ट केले, स्वतःचा अधिकार जर गाजवायचा असेल ना तर अगोदर कष्ट कर आणि मग पराक्रम गाजवून दाखव. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा संसार उभा करून दाखव, अशा दुसऱ्याच्या गोष्टी मोडून काढत संसार नाही का होत. आणि आता स्वानंदी म्हणते की तुझा प्रॉब्लेमच हा आहे, आजपर्यंत तुला ना सगळं ऐकतं मिळत राहिलंय सुस्मिता. आणि सुस्मिताकडे बघत स्वानंदी म्हणते की म्हणून तुला या गोष्टींची किंमत राहिली नाही, जरा बाहेरच्या जगात जाऊन बघ, मग तुला या भांड्यांची किंमत कळेल. आणि इकडे आता आजीच्या डोळ्यात खडकन पाणी येतं आणि आजीच्या भांड्यावर समोर बसत त्या भांड्यावरून प्रेमाचा मायेचा हात फिरू लागते. तर समोर पुढे येत म्हणतो की आजी रडू नकोस, तुझी भांडी कुणीही नेणार नाहीये. आणि आजी म्हणते की ही भांडी मी खूप प्रेमाने जमली होती, या भांड्यांमध्ये माझं प्रेम, माझ्या भावना अटकल्यात आणि सुस्मिता बघ माझी भांडी अशी बाहेर काढायला निघाली होती. आणि आजी म्हणते की माझ्या सासूबाईंना सकाळी उठल्या उठल्या या भांड्यांना नमस्कार करायच्या आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आणि एक एक भांडं पदराने पुसत. आता आजी म्हणते माझ्या सासूबाईंना असं एक एक भांडं पदराने पुसायच्या आणि स्वतः या भांड्यांचा वापर करून त्या स्वयंपाक करायच्या. आणि याच भांड्यातून मी स्वयंपाक करायला शिकल्याची प्रेमाने त्या भांड्यावरून हात फिरवत आजी समरला सांगते. आणि आता सुस्मिताचा हात पकडून आता स्वानंदी म्हणते झालं का तुझं समाधान, हेच हवं होतं का तुला, तुझ्यामुळे आज आजींच्या डोळ्यात पाणी आलंय सुस्मिता. आणि आता स्वानंदी म्हणते की लाज वाटली पाहिजे सुस्मिता, तर उठून उभा राहा. समोर म्हणतो की सुस्मिता आत्ताच्या आत्ता हे थांबव. तर आजी सुद्धा उठून म्हणते हो हो. आणि इकडे आता मल्लिका विचार करते की ही बावळट मूर्ख सुस्मिता आता बोलत का नाहीये आणि थांबवत का नाहीये, आता मलाच काहीतरी करावं लागेल. आणि आता मल्लिका म्हणते की सुश बाळा काय केलंस तू हे, अगं तुला मान्य आहे, तुला अधिकार आहे, पण त्याचा तू असं वापर करायचा असतो का. मल्लिका म्हणते की घरात मोठी माणसं आहेत ना, त्यांना एकदा विचारायचं ना. तर आता सुस्मिताला धक्का बसतो. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की अगं आई आहे, तुझी मोठी बहीण आहे, तिला एकदा विचारायचंच ना, विचारलं का.
आणि आता इकडे सुस्मिता म्हणते ताई मला बोलू देईल ना, बघ आल्या आल्या माझ्यावर कशी फायरिंग केली. आणि लगेच आता सुस्मिता म्हणते की आई काल मी चूक केली पण आज चूक केलेली नाहीये. सुस्मिता म्हणते मी तुला भांडी टाकून देऊ का हे विचारलं होतं. आणि लगेच आता तोंडाला हात लावत आजी म्हणते की स्वानंदी माझी भांडी बाहेर विकायला तू परवानगी दिली का. तर मलिका सुद्धा तोंडाला हात लावते आणि म्हणते अय्या स्वानंदी तू. आणि स्वानंदी म्हणते छे आजी मुळात मी असं करील का तुमची शपथ. आणि मलिका म्हणते की हा रे बापरे. तर आता स्वानंदी म्हणते उलट मी हिला म्हटले होते की आजींना विचारल्याशिवाय भांड्यांचा निर्णयही घ्यायचा नाही. तर सुस्मिता म्हणते काहीही काय बोलतेस. आणि आता सुस्मिता म्हणते तूच तर म्हणाली होती ना अधिकार आहेत माझ्याकडे म्हणून. आता स्वानंदीला धक्का बसतो आणि स्वानंदी म्हणते की सुस्मिता नीट आठव, मी तुला म्हणाले होते तुला अधिकार आहेत पण या बाबतीत नाही आणि मला सुद्धा नाही. आणि मलिका म्हणते की म्हणजे तुमच्यामध्ये मिसकम्युनिकेशन झालंय का. आणि मलिका म्हणते की अगं स्वानंदी तुझं बोलणं तिला कळलं नसणार आणि तिला असं वाटलं असेल ताईने दिला अधिकार, बरोबर ना सुस्मिता. तर सुस्मिता मान हलवते आणि समर आता सुस्मिताला म्हणतो की ही एक त्यांची आठवण आहे आणि प्लीज पुन्हा असं न विचारता काही करायचं नाही सुस्मिता. आणि सुस्मिता म्हणते मी तर काही केलं नाही, हे सगळं ताईमुळे झालंय. आणि मलिका म्हणते की बघ स्वानंदी काय होऊन बसला, अगं घरातली तू मोठी सून आहेस आणि तू सुस्मिताची मोठी बहीण सुद्धा आहे. आणि मलिका म्हणते तू तिला नीट समजवायला हवं होतंस. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की काकू माफ करा, हे बोलणं सुस्मिता आणि माझं झालंय आणि त्यावेळेस तुम्ही तिथे नव्हतात बरोबर ना. आणि लगेच तमाम करत मलिका म्हणते की करेक्ट. तर आता स्वानंदी म्हणते की मग त्याचा निष्कर्ष काढणं सुद्धा तुमचा अधिकार नाहीये. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते मी तिला स्पष्टपणे नकार दिला होता हे मला माहिती आहे, मग तुम्ही एवढं स्पष्टपणे का बोलताय. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की आमचं बोलणं चालू असताना सुशने सगळं काही व्यवस्थित ऐकलं आणि इनेमध्ये फोन सुद्धा ठेवून दिला. आणि स्वानंदी म्हणते की एवढं राजवाडे आता तुम्हाला कळालं मी तुम्हाला घरी घेऊन का आली. तर सुस्मिता म्हणते की जाऊ दे ना आता मला नाही कळालं ताई. आणि आता लगेच आता स्वानंदी म्हणते आत्ता कळलंय ना मग तुला तुझ्या या आतताईपणामुळे राजवाडे आणि आजी दोघेही दुखावले गेलेत सुस्मिता. आणि लगेच स्वानंदी आता सुस्मिताला त्यांची माफी मागायला सांगते. तर सुस्मिता म्हणते मी का माफी मागू, माझं काही चुकलं नाही. आणि समर म्हणतो की बस झाला आता यापुढे घरात भांडण नको. सुस्मिता एक गोष्ट लक्षात ठेव, ही भांडी वर्षानुवर्ष जपलेली आहेत आणि यापुढचे कित्येक पिढ्या ह्या वस्तू घरात मानानेच वावरल्या गेल्या पाहिजेत असे समर स्वानंदी आणि सुस्मिताकडे बघत बोलतो. आणि इकडे आता सुस्मिता म्हणते की ताईला या भांड्यांबद्दल खूप फिलिंग आहे ना, मग तिनेच आता या वस्तू सगळ्या साफ करून पुसून ठेवायच्या. आणि सुस्मिता म्हणते की मला अजिबात या किचनमध्ये माझी ही गळगुटी भांडी नकोय. आणि रागाने सुस्मिता तेथून निघून जाते. आणि आता इकडे बेडरूम मध्ये येताच आता मलिका अंशुमन आता सुस्मिताकडे येतात आणि मलिका आता पुन्हा आगीत तेल होतात. म्हणते की तू लहान आहे, तुझी स्वानंदी तुझी मोठी बहीण आहे पण तरी सुद्धा एवढं ऐकायचं का तुला. आणि आता मलिका म्हणते की त्याला काही लिमिट आहे की नाही. आणि आता सुस्मिता म्हणते की मॉमिनला तुम्हीच म्हणाला होता ना घराचा मेक ओव्हर कर म्हणून आणि तुझ्याकडे अधिकार आहे ते तू वापर म्हणून. आणि सुस्मिता म्हणते की बघितलं का हे तर वेगळंच होऊन बसलं ना आणि मी ना असा तडकाफडकी भांडी विकण्याचा निर्णय घ्यायला नको होता, मी आजीला विचारायला हवं होतं. आणि आता सुस्मिताला पस्ताव येतो. सुस्मिता म्हणते ताई बरोबर बोलली होती आणि मी सॉरी म्हणायला हवं होतं. आणि इकडे आता स्वानंदी आजीला म्हणते की आजी मी तिला म्हणाले होते. तर समर म्हणतो स्वानंदी मॅडम आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्हाला काही एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. आणि हा जोडतच आता स्वानंदी आजीची माफी मागते आणि म्हणते की आजी मला माफ करा, मी ना आज तुमच्या डोळ्यात पाणी आलं आणि मी सुस्मिताला वेळेवर नाही थांबू शकली. आणि हात धरत आता आजी म्हणते की तू नको माफी मागू स्वानंदी, उलट तुला भांड्यांची आणि दागिन्यांची खूप कदर आहे. आणि आजी म्हणते मला खात्री आहे या सगळ्या आठवणी तू पुढच्या पिढ्यांसाठी नक्की जपशील नंदू. आणि स्वानंदी म्हणते की आजी ही भांडी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे, मी नीट सांभाळीन. आणि आता स्वानंदी म्हणते मी तुम्हाला वचन देते तुमची सगळी भांडी स्वच्छ करून मी त्यांच्या जागी पुन्हा नेऊन ठेवेन. आणि लगेच आता आजी प्रेमाने स्वानंदीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि गालाला हात लावते. आणि आजी आता स्वानंदीवर खुश होऊन इम्प्रेस झालेली असते आणि समरचाही स्वानंदीवर अजूनही विश्वास बसलेला असतो. आणि इकडे आता मलिका पुन्हा आगीत तेल ओतण्यासाठी सुस्मिताकडे येते आणि म्हणते की सुस्मिता बघितलं का तुझी मोठी बहीण पुन्हा सगळ्यांच्या नजरेत हिरोईन झाली आणि सगळ्यांना तिने इम्प्रेस केलं आणि तुला तिने सगळ्यांच्या समोर व्हिलन बनवलं. तर सुस्मिताला धक्का बसतो आणि रडतच सुस्मिता आता स्वानंदीकडे येते आणि म्हणते की ताई तू एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू सगळ्यांच्या समोर मला व्हिलन बनवलंस ना, पण मी तुला तुझ्या नजरेला दाखवून देईल की व्हिलन
तू आहेस आणि ही खरी हिरोईन मी आहे. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते, काय बोलते सुस्मिता तू, कसला प्लान? आणि स्वानंदीकडे बघत आता सुस्मिता म्हणते, मी तुझा प्लान कधीच सक्सेस होऊ देणार नाही. आणि रडतच सुस्मिता आतमध्ये जाते. आणि आता मल्लिकाने अजून एक डाव आखलेला असतो. आणि इकडे आता पुन्हा स्वानंदी आणि सुस्मितामध्ये भांडणं लावून दिलेली असते. तर आता स्वानंदी मल्लिकाचा खरा चेहरा समोर आणून सुस्मिताला पुन्हा कशी आता वठणीवर आणते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.